नमस्कार मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या या YouTube चॅनलवरती। या क्षणी आपण छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत आणि आज शांतता रॅली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि अनेक मराठा बांधव या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे मत नेमकं काय आहे आपण हे जाणून घेणार आहोत। आज 13 तारीख आहे आणि या 13 तारखेला शेवटचा दिवस आज सरकारला दिलेला आहे आणि आजच्या या दिवसात जर कायदा पारित झाला नाही तर या ठिकाणी अजून पुढील आंदोलनाची दिशा आज मनोज जरांगे पाटील घोषित करणार आहे आणि त्यासाठी आज संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी आज संभाजीनगर मध्ये दाखल झालेला आहे। तर नेमकं आज जर सरकारने आरक्षणाचा घोषणा जर नाही केली तर नेमकं काय सांगू शकता सरकारला तुम्ही? पहिले सर्व मराठा समाज बांधवांना आमचा जय जिजाऊ जय शिवराय। आज छत्रपती संभाजीनगर मध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जी शांतता रॅली या ठिकाणी आज आहे आणि ही रॅली काय मनोजदादा का परेशान होत आहे त्यासाठी मराठा समाजाला आपल्या पुरातन काळापासून कित्येक वर्ष झाले आरक्षणाचा हक्क मागतोय पण आरक्षणाचा हक्क मिळत नाही। वेळोवेळी हे राजकीय लोक राजकीय पुढारी हे मराठा समाजाचा फक्त आपल्या राजकारणासाठी उपयोग करून घेतात आणि जसं मराठा समाजाच्या खाईत परत लोटतात, आश्वासनं देतात पण आश्वासनं पूर्ण करत नाही आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे। या राजकीय लोकांना आता एक गोष्ट अशी आठवली की मराठा समाजामध्ये आणि ओबीसी बांधवामध्ये वाद लावायचा आणि आपण आपली पोळी भाजून घ्यायची, तरी पण मराठा समाजा माग हटणारा नाही आहे आणि आता हा एकजूट झालेला आहे आणि या छत्रपती संभाजीनगर मध्ये आज ही शेवटची रॅली नाही म्हणता येणार पण या सरकारने जर मराठा समाजाला न्याय जर दिला नाही, सख्खे सोयरे यांची अंमलबजावणी झाली नाही तर मनोजदादा जरांगे जो निर्णय पुढे सांगतील त्याप्रमाणे आम्ही राहू। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करणार आहोत। तसेच काल विधानसभेमध्ये एवढा मोठा गोंधळ झाला तरी या सरकारनं कोणत्याही प्रकारचं या मराठी समाजाच्या आरक्षणासाठी कोणतंही पाऊल उचललेलं नाही। ते फक्त त्यांच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्यांच्यात गुंग राहिले आणि या मराठा समाजाला दरकिनार केलं। त्या अनुषंगानं मी या सरकारला असं सांगू इच्छितो की त्यांनी जर तात्काळ या मराठा समाजाच्या आरक्षणाचा जर तोडगा काढला नाही तर आम्ही सर्व मराठा समाज जसं मनोजदादा जरांगे पाटील हे सांगतील त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत आणि जर आम्हाला तरी वाटतं मनोजदादांनी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही यांचे सांगू इच्छितो की खरोखरच या मनोजदादा जरांगे पाटलांनी यांनी जर आरक्षण नाही दिलं तर 288 उमेदवार यांनी उभे करावे अशी आमची सर्व मराठा समाजाची इच्छा आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ओबीसी समाजाचे जे नेते आहे हे नेते आमच्या समाजावर अन्याय होऊ नये एवढा यांना पोका आहे। आम्ही सुद्धा सर्व एकजुटीने घोडे गोविंदाने खेड्यापाड्यामध्ये राहिलेलो आहोत परंतु मला या ओबीसी नेत्यांना एवढंच विनंती करून विचारतो की आपण या ओबीसीच्या माध्यमातून आपण आर्थिक परिस्थितीने मोठे झालात, सर्व तुमची परिस्थिती एकदम व्यवस्थित झालेली आहे, मग तुमच्यात जर हिंमत असेल तर या मागच्या ओबीसी बांधवासाठी तुम्ही आरक्षण सोडत का नाही? आरक्षणातून बाजूला व्हा ताकी शेवटचा जो ओबीसी बांधव असेल कोणी असेल ते त्याला लाभ मिळेल। हे ओबीसी नेते स्वतःचं आरक्षण सोडायला तयार नाही आणि फक्त म्हणजे काय मराठामध्ये आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचं काम करतात। यांनी पुढे येऊन सांगावं आम्ही आमच्या समाजासाठी आमच्या ओबीसी समाजासाठी आरक्षण सोडतो म्हणून हे कोणत्या प्रकारचं बोलत नाही। आणि आज जर समजून घ्या आणि मराठ्यांना आरक्षण लागतं, राजकीय आरक्षण लागत नाही। राजकीय आरक्षण तुमच्या जवळ ठेवा, शैक्षणिक आरक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण लागतं। खरोखरच या देशाला खरं हुशार विद्यार्थ्यांची गरज आहे। आज या आरक्षणाच्या नावाखाली देश मागं येत आहे आणि हुशार विद्यार्थी आपला देश सोडून बाहेरच्या देशामध्ये मजबुरीने जात आहे। त्यासाठी मी सरकारला अशी विनंती करतो की आर्थिक परिस्थितीवर हो कशावर हो आणि ओबीसी नेत्यांनी सरळ
जर तुमच्यात दम असेल तर तुम्ही स्वतःचं आरक्षण या गोरगरिबासाठी सोडा. तुम्हाला पैशाची गरज नाही. आज मोठा नेता जरी असला ओबीसीचा तरी तो त्याच्या विद्यार्थ्याचं स्कॉलरशिप वापस येण्यासाठी फॉर्म भरतोय का? त्याला फॉर्म भरण्याची गरज नाही. त्यानं तात्काळ त्याचं आरक्षण सोडावं आणि मागच्या जे समाजाच्या जो गोरगरीब बांधवांना तो हक्क मिळवून द्यायला पाहिजे असं माझं या तुमच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो. एक मराठा